नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी ट्रीट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिंचेची चटणी बनवणार आहोत। बनवायला अगदी सोपी आहे आणि तुम्ही ह्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा चाट बनवू शकता। म्हणजे पापडी चाट असू दे, आपली कोल्हापुरी भेळ असू दे, पाणीपुरीसाठी ही चटणी तुम्हाला उपयोगाला येऊ शकते किंवा समोसावर घालून। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी 1 वाटी चिंच घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी वापरलं तरी चालेल जर तुम्हाला झटपट बनवायची असेल तर मी ही थंड पाणी घालून 1 तासासाठी भिजत ठेवली होती। तर आता आपण हिला 1 तासानंतर उघडून बघूया। बघा 1 तास झालेला आहे। तर चिंच बघा किती हे झालेली आहे, मऊ पडलेली आहे। तर आता चिंचेला आपण मिक्सीच्या जारमध्ये घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून त्याला आपण बारीक पिसून घ्यायचं आहे। तर बारीक केल्यानंतर चिंच आपण अशी एक चाळण घ्यायची आहे किंवा गाळणं, त्याच्या खाली थोडंसं भांडं ठेवायचं आहे मोठं आणि जो बारीक केलेला गर आहे तो त्याच्यामध्ये घालून आपण पूर्ण अशा चमच्याच्या साहाय्याने फेटून आपण पूर्ण गर काढून घ्यायचा आहे। तर मी सगळ्या चिंचेचा गर काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि अगदी थोडासा चोथा उरलेला आहे, म्हणजे त्याच्यातलं जे वेस्ट नसतं ना ते बघा इतकंच उरलेलं आहे। पूर्ण गर निघतो अशा पद्धतीने। आणि आता हा गर काढल्यानंतर ही चटणी तुम्ही स्टोर करून 1 महिन्यासाठी ठेवू शकता, आरामात टिकते। तर आता ह्या गराला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आता गॅसवर एक दुसरी कढई ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जो गर काढून घेतलेला आहे तो घालायचा। तर गर जेवढा म्हणजे आहे त्या हेनच आपण कढई ठेवायची आहे। तर बघा मी जी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बसलेला आहे व्यवस्थित। आता त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी होईल एवढा गूळ घातलेला आहे। तर थोडासा गूळ मी नंतर घालण्यासाठी ठेवणार आहे। तर तो मिक्स करून घ्यायचा गूळ व्यवस्थित। आणि आता ह्याच्यामध्ये 1 चमचा होईल एवढं लाल तिखट घालायचं। त्यानंतर मी जे भाजून जिरं पावडर केलेली आहे ती 1 चमचा घालायची आणि काळं मीठ चवीपुरतं। हे साहित्य घातल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला शिजवायचं आहे अगदी 10 मिनिटं होईल इथपर्यंत, म्हणजे चिंचेला अशी छान चकाकी येते बघा, काळी एकदम होईपर्यंत चिंचेचं, म्हणजे ही खूप जास्त दिवस टिकते। तुम्ही हवाबंद काचेच्या डब्यात त्याला स्टोर करून ठेवू शकता। तर बघा चिंच शिजेल तशी तिचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे। तर बघा किती छान चटणी तयार झालेली आहे चिंचेची। तर चटणी तयार आहे आणि चटणी थंड झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही काचेच्या डब्यामध्ये हवाबंद बाटलीत भरून ठेवू शकता, अगदी 1 महिन्यासाठी स्टोर करू शकता। तर बघा किती थिकनेस आलेला आहे चटणीला आणि चवीलाही भन्नाट झालेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।